नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जी 11 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. तर त्या परीक्षेचा कट ऑफ जो आहे तर तो लागलेला आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल आणि कट ऑफ जो आहे तर तो उपलब्ध झालेला आहे. जाहिरात क्रमांक 12/2025 जी होती, महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025, तर त्या परीक्षेचा हा लिस्ट जे आहे तर ती उपलब्ध झालेली आहे. क्वालिफाय झालेल्या उमेदवाराची लिस्ट जी आहे तर जिल्ह्यानिहाय जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर आपण सर्वात आधी जे आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामधले जे पात्र उमेदवार आहेत तर त्या जिल्ह्यातल्या पात्र उमेदवाराची नावाची लिस्ट आहे. हे जे पात्र उमेदवार आहेत तर ते मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आहे तर त्यांनी मुख्य परीक्षेचा जो आहे तर तो आता लवकरच फॉर्म जे आहे तर ते सुरू होतील. 1-2 दिवसामध्ये मुख्य परीक्षेसाठी अर्ज करायला जे आहे तर ते सुरुवात होईल. याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्हाला पहिले जे आहे तर तुम्हाला अपडेट येईल आणि त्यानंतर जे आहे तर तुम्हाला मुख्य परीक्षेचे अर्ज करायला सुरुवात होईल. मुख्य परीक्षेचे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेची डेट जी आहे तर ते डिक्लेअर होतील. तर त्या संदर्भातले अपडेट जे आहे ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईल. परंतु सध्या जे आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा जो कट ऑफ लागलेला आहे, सोबतच पात्र उमेदवाराची लिस्ट लागलेली आहे, तर ती अशा प्रकारे आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामधनं 155 उमेदवार जे आहेत तर ते पात्र झालेले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला. तर अकोला जिल्ह्यामधनं जे आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षा पात्र झालेले उमेदवार आहेत 24. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अलिबाग. अलिबागमधनं 6 उमेदवार पात्र झालेले आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती. अमरावती प्रशासकीय विभाग जो आहे आणि सोबतच जिल्हा जो आहे तर त्या जिल्ह्यामधनं राज्यसेवा पूर्व परीक्षा पात्र झालेले उमेदवार आहेत 44. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड. तर बीड जिल्ह्यामधनं पात्र झालेले उमेदवार जे आहेत तर ते असणार आहेत तर जे आहेत 31. त्यानंतर भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यामधनं पात्र झालेले उमेदवार जे आहेत तर त्यांची संख्या जी आहे तर ती असणार आहे 14. त्यानंतर आहे पुढचा जिल्हा बुलढाणा. तर बुलढाणा जिल्ह्यामधनं 17 उमेदवार जे आहेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामधनं 14 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. त्याच्या पुढचा जिल्हा जो आहे तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधनं राज्यसेवा पूर्व परीक्षा पात्र झालेले उमेदवारांनी जे मुख्य परीक्षेसाठी बसणार आहे तर त्या उमेदवाराची लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या उमेदवाराची लिस्ट जी आहे तर ती अशा प्रकारे आहे. तर ती व्यवस्थित बघून घेऊ शकता. छत्रपती संभाजीनगर विभागामधनं जिल्ह्यामधनं किती उमेदवार पात्र झालेले आहेत ते आहेत 134. त्यानंतर आहे धाराशिव जिल्हा. तर धाराशिव जिल्ह्यामधनं पात्र झालेले उमेदवार जे आहेत ते 39 आहेत. पुढचा जिल्हा आहे धुळे. धुळे जिल्ह्यामधनं राज्यसेवा पूर्व परीक्षा पात्र झालेले उमेदवार आहेत 21. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामधनं 12 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी बसलेले आहेत. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामधनं 11 उमेदवार जे आहेत ते मुख्य परीक्षेसाठी बसलेले आहेत. त्या पुढचा जिल्हा जो आहे तर तो असणार आहे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामधनं 8. जळगाव जिल्ह्यातून जे आहे तर ते मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत 35. त्यानंतर आहे जालना जिल्हा. तर जालना जिल्ह्यामधनं मुख्य परीक्षेसाठी बसलेले उमेदवारांची संख्या आहे 14. त्यानंतर आहे पुढचा कोल्हापूर जिल्हा. तर कोल्हापूर जिल्ह्यामधनं राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधनं मुख्य परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांची लिस्ट जी आहे तर एकूण संख्या जी आहे तर ती असणार आहे 148. त्यानंतर आहे कुडाळ जिल्हा. 7 परीक्षा केंद्रामधनं पात्र झालेले उमेदवार आहेत. त्यानंतर आहे लातूर. लातूर जिल्ह्यामधनं राज्यसेवा पूर्व परीक्षा पात्र झालेले उमेदवार आहेत 60. त्यानंतर मुंबई सेंट्रलमधनं जे आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी पात्र झालेले उमेदवार आहेत 58. त्यानंतर आहे मुंबई वेस्टर्न. मुंबई वेस्टर्नमधनं जे आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षा पात्र झालेले 28. नागपूर जिल्ह्यामधनं मुख्य परीक्षेसाठी बसलेले उमेदवार जे आहेत तर त्यांची संख्या जी आहे ते 71 आहे. नांदेड जिल्ह्यामधनं जे आहे तर ते पात्र झालेले उमेदवाराने जे मुख्य परीक्षेसाठी बसलेले आहे तर त्या उमेदवाराच्या नावाची लिस्ट देण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यामधनं 76. नंदुरबार जिल्ह्यामधनं 11. नाशिक जिल्हा जो आहे तर नाशिक जिल्ह्यामधनं एकूण मुख्य परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांची संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. आणि ज्या उमेदवारांच्या नावाची यादी जी आहे तर ती याच्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याचं PDF आपल्या टेलिग्रामवरून चेकआउट करू शकता किंवा mpsconline.government.in या वेबसाईटवर तुम्ही चेकआउट करू शकता. नाशिक जिल्ह्यामधनं 118 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी बसलेले आहेत. त्यानंतर नवी मुंबई प्रशासकीय विभाग जो आहे तर तिथं एकूण प्रशासकीय विभागामधनं नवी मुंबई जिल्ह्यामधनं
62, त्यानंतर पालघरमधनं 6, परभणी जिल्ह्यामधनं एकूण मुख्य परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांची संख्या आहे 30. सर्वाधिक उमेदवार जे आहेत पुणे परीक्षा केंद्र निवडतात. तर पुणे जिल्ह्यामधनं सर्वाधिक मुलं जे आहेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले असणार आहेत. तर पुणे जिल्ह्यामधनं मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची संख्या जी आहे ती सर्वाधिक असणार आहे. कारण की सर्वाधिक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या जी आहे तर ती पुणे परीक्षा केंद्र जे आहेत ते निवडत असतात. त्याच्यामुळं पुणे परीक्षा केंद्रामधनं एकूण किती उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. तर व्यवस्थित तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव चेकआउट करा. तुमचं लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही जे आहे तर ते मुख्य परीक्षेची तयारी व्यवस्थित करा. गायडन्स हवा असेल तर गायडन्स घ्या. तुम्हाला मेंटरशिप हवी असेल तर मेंटरशिप घ्या. मुख्य परीक्षेत देणारे तुमचे मित्रमंडळी असाल, रूममेट असतील किंवा तुमचे कलिग्स असतील तर त्यांच्याकडनं थोडंसं टिप्स वगैरे घ्या. टीचर्सकडनं गायडन्स घ्या आणि मुख्य परीक्षेची जी आहे ती छान तयारी करा. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तर तो याला लागू असणार आहे. त्यामुळं जे आहे तर तुम्हाला व्यवस्थित जे आहे मुख्य परीक्षा जी आहे तर ती द्यायची आहे आणि ही फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम जी आहे तर ती असणार आहे राज्यसेवेची. त्यामुळं जे आहे तर ते आपल्याला आता याच्यामध्ये पाहता येणार आहे. परंतु आता पुणे जिल्ह्यामधनं पात्र झालेले जे उमेदवार आहेत तर त्यांची संख्या जी आहे तर ती भरपूर आहे. कारण की पुणे जिल्ह्यामधनं सर्वाधिक परीक्षा केंद्र निवडणारे उमेदवार जे आहेत तर ते पुणे जिल्ह्यामधनं असतात. तर राज्यसेवा असो किंवा MPSCची कुठलीही एक्झाम असो तर सर्वाधिक परीक्षा केंद्र जे आहे तर ते पुणे निवडलेले उमेदवार असतात. तर बघू शकता इथं पुणे जिल्ह्यामधनं पात्र झालेल्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या जी आहे ते आपल्याला इथं पाहता येणार आहे. तर बघू शकता एकूण किती कॅन्डिडेट जे आहेत पुणे जिल्हा परीक्षा केंद्र निवडणारे उमेदवार पात्र झालेले आहेत. तर 1113 उमेदवार जे आहेत पुणे जिल्हा परीक्षा केंद्र निवडणारे उमेदवार पात्र झाले आहेत. त्यानंतर रत्नागिरीमधनं 5 आहेत. सांगली जिल्हा जो आहे तर सांगली जिल्ह्यामधनं एकूण मुख्य परीक्षेसाठी बसलेले उमेदवार जे आहेत तर त्यांची संख्या जी आहे तर ती असणार आहे 88. त्यानंतर आहे सातारा जिल्ह्यामधनं मुख्य परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांची संख्या जी आहे तर ती असणार आहे 124. त्यानंतर आहे सोलापूर जिल्ह्यामधनं मुख्य परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे 66. त्यानंतर आहे ठाणेमधनं बसणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे 54. वर्धामधनं आहे 9. वाशिम जिल्ह्यामधनं जे आहे तर ते असणार आहे 20. यवतमाळमधनं असणार आहे 21. असे एकूण 2754 राज्यसेवा पूर्व परीक्षा दिलेले उमेदवारामधनं 2754 उमेदवार जे आहेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. तरी त्या उमेदवाराची नावाची लिस्ट जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आली. रोल नंबर आणि उमेदवाराच्या नावानुसार ही लिस्ट जी आहे तर ती MPSC आयोगाने 27 फेब्रुवारी 2026 रोजी जी आहे ती उपलब्ध केलेली आहे. याच्या संदर्भातली कुठली शंका असेल, काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.